हरिओम नमस्कार। मी रुपाली फॅशनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे। तर आज इथे मी देवी सिल्क ब्लाउज दाखवत आहे। टीचिंग कसं करायचं कटोरी ब्लाउज। तर इथे मी पूर्ण कटिंग करून घेतलेले आहे आणि ज्या गोट पट्ट्या असतात किंवा पाठीची पट्टी वगैरे असतात ती मी सर्व कटिंग करून घेतलेली आहे। तर प्रथम आपण आधी करती कटोरी जे आहे त्याचं आपण टीचिंग करून घ्यायचे आहे। तर 1.5 आणि 2.5चा जो कटोरी टक्सचा असतो तर मी इथे तो टाकलेला आहे। तर तशा पद्धतीने तुम्हालाही टाकायचा आहे। समोरासमोर कटोरी ठेवून आपण बघून घ्यायचे आहे। त्यानंतर 2.5 आणि 1.5चा टक्सचा आकार देऊन शिलाई करून घ्यायची आहे। तर हा देवी सिल्क जो पीस असतो तो खूप हालतो आणि टीचिंग करताना खूप त्रास होतो, म्हणून शनी मी ह्याचा व्हिडिओ बनवलेला आहे। जे नवीन शिकत असतात त्यांच्यासाठी खास आहे। तर हा कापड चुरगळतं वगैरे, त्याच्यामुळे एवढी काही काळजी करायची नाही की म्हणजे ह्याचं फिनिशिंग पण एवढं दिसत नाही, म्हणून हा मी व्हिडिओ टाकलेला आहे। तर इथे बघू शकता मी कटोरीला टीचिंग केल्यानंतर कशा पद्धतीने दिसत आहे कटोरी। त्यानंतर साइड पट्टी घ्यायची आहे आणि समोरासमोर साइड पट्टी ठेवायची आहे आणि आपली ही जी कटोरी आहे ती बघून घ्यायची आहे। त्यानंतर अशी उलटी करून आपल्याला लावून घ्यायची आहे। तर जसं मी करत आहे तसं तुम्ही पण करून घ्या आणि 1/2 इंच इथे आपल्याला शिलाई घालवायची आहे। जो गोल राऊंड अप असतो तो पूर्ण कटोरीचा, तर त्याच्यामध्ये राऊंड अप जसं गोल असतो कटोरीचा तशा पद्धतीने आपल्याला घालवून घ्यायचा आहे 1/2 इंच शिलाई। तर देवी सिल्क हा पीस असतो तो हालत असतो खूप, म्हणजे ज्या वेळेला आपल्याला शिवतो त्यावेळेला आकसल्यासारखा पण दिसत असतोय। तर ते तसाच असतो। लेडीज काय करतात ह्याचा कलर जात नाही वगैरे, त्याच्यामुळे गाव लेवलला तरी खूपच हा यूज करतात। रानाबिनात जातात असतात ना त्या लेडीज, त्यांना ह्या ब्लाउजचं काय होतं कलर वगैरे जात नाही आणि वापरण्यास खूप छान वाटतं त्यांना आणि पावसाळ्याच्या दिवसात पण खूप आवडतं, कारण वाळतो पण लवकर हा पीस, त्याच्यामुळे देवी सिल्क पीसाचा जास्त वापर होतो। तर इथे बघू शकता मी इथे हे केलेलं आहे। तर इथे एक पट्टी माझी डायरेक्टची आहे, सिंगलची पण असल्यावरती काही प्रॉब्लेम नाही आहेत। तर मी इथे बघा डायरेक्टची कसं होतं शिलाई मारायला बरं पडतं। एक शिलाई मारली की परफेक्ट एक पट्टी लागते आपल्या ब्लाउजला। तर तुम्हाला सिंगलची ही हवी असेल तर आपले पहिले व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये मी सिंगलच्या पण हे टाकलेले आहेत। तर तुम्ही ते बघू शकता मी कशा पद्धतीने कटोरी जॉईंट म्हणजे कटोरीचा जो भाग आहे तो जॉईंट केलेला आहे। त्यानंतर योग पट्टी मी जॉईंट करत आहे। अशीच तुम्हाला पण जॉईंट करून घ्यायची आहे योग पट्टी। 3.5चा भाग असतो तो आपण कटोरी कुठल्या साईडला घ्यायचा असतो आणि त्यानंतर इकडल्या साईडला 2.5 इंचाचा जो भाग असतो आपल्या योगपट्टीचा तो कमर कुठल्या साईडला येतो नेहमी ते लक्षात ठेवायचं आणि शिलाई करून घ्यायची आहे। त्यानंतर इथे 1/2 इंच योगपट्टीमध्ये शिलाई घालून डबल शिलाई मारायची आहे। जिथे कटोरी असते तिथे ती सगळीकडे आपण डबल शिलाई घालून घ्यायची जेणेकरून उसवत नाही। त्यानंतर इथे बघू शकता अशा पद्धतीने पलटून घ्यायचा आहे आपण भाग। तर मी ते व्यवस्थित अशा पद्धतीने घेतलेले आहे। तर तुम्हाला पण अशा पद्धतीने पलटून भाग घ्यायचा आहे। तर कापड आपल्याला कसं हा वेगळा दिसतो देवी सिल्क असल्यामुळे, तर एवढा जास्त विचार ह्याच्यावरती करायचा नाहीये, कारण कापड ज्या वेळेला आपण शिवतो त्यावेळेला काय होतं आकसल्यासारखं वाटतं। तर इथे बघा मी काचपट्टी बटन पट्टी आहे ती कशा पद्धतीने मी थोडीशी किनारी मारून शिलाई मारून घेतलेली आहे। त्यानंतर तुम्हालाही तशाच पद्धतीने करून घ्यायचं आहे। तर आपली बटन पट्टी असते ती नेहमी उजवीकडे असते, काचपट्टी असते ती डावीकडे असते। तर बटन पट्टी आतून लावायची आणि वरती होल्ड करायची असते। इथे बघू शकता मी 1/2 इंच शिलाई घालवली। अशा पद्धतीने तुम्हालाही शिलाई घालवून घ्यायची आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने आपली बटन पट्टी आहे ती तयार करून घ्यायची आहे। इथे बघायला भेटतच असेल तुम्हाला, अशा पद्धतीने तुम्ही शिवून घ्यायचं आहे। तर कापड कसं आकसल्याकच दिसतं। तर काचपट्टी असते ती वरून लावलेली आहे मी, त्यानंतर मी मध्ये सेंटरला दाब दिलेला आहे
आणि त्यानंतर बघा इथे होल्ड करून आतमध्ये शिलाई मारून घेत आहे मी। तर खालची जी बाजू आपण एक्स्ट्रा कपडा सोडलेला असतो ते आतमध्ये दुमटायचा आहे, बटन पट्टीला पण सोडायचा आहे आणि काचपट्टीला पण सोडायचा आहे। त्यानंतर जो पुढील गळा असतो आपला तो आखून घेऊन शनी अशा पद्धतीने गोल राऊंड अप द्यायचा आहे। आता इथे बघू शकता मी अशा पद्धतीने दिलेला आहे। तर असा गोल राऊंड अप व्यवस्थित मारून घ्यायचा, जेणेकरून आपण पुढील भाग एकदम व्यवस्थित समान आहे का बघून घ्यायचा। त्यानंतर इथे मी बॅक साइड घेतलेले आहे। बॅक साइडला जे टक्स असतात पाठीमागचं ते टाकून घ्यायचं आहे। कुणाचं 3.5 असतं, 4 असतं, 4.5 असतं, जशी हाईट आहे ब्लाउजची त्या पद्धतीने अशा पद्धतीने क्रॉसिंग मध्ये मारून घ्यायचं आहे। त्यानंतर मी इथं पट्टी तयारच ठेवली होती पाठीच्या भागाची, तर मी इथं पट्टी लावलेली आहे आणि पाव इंचाने शिलाई घालून टिचिंग करून घेत आहे। त्यानंतर मी इथे मध्ये सेंटरला हे केलेलं आहे, दाब देऊन घेतलेला आहे। त्यानंतर आतमध्ये होल्ड पाठीची पट्टी केलेली आहे। तर तुम्हाला हे अशाच पद्धतीने पाठीची पट्टी होल्ड करायची आहे। तर चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब, लाईक नक्की करा, व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा। त्यानंतर इथे बघू शकता मी अर्धा इंच कापड घालवलेला आहे शोल्डर मध्ये, सव्वाचा भाग ठेवून घ्यायचा आहे आणि शोल्डर मध्ये आपल्याला अर्धा इंच शिलाई घालवायची आहे। तर अशा पद्धतीने इथे बघू शकता मी हे केलेलं आहे। त्यानंतर मी इथं आपलं जे काही बाही जोडताना कमी जास्त कापड होतं तर ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे व्यवस्थित, जेणेकरून काय होतं फिटिंग मध्ये प्रॉब्लेम येत नाही। तर इथे बघू शकता मी दोन्हीही भागांचं एक्स्ट्रानं जे कापड राहिलं होतं थोडक्यात क्रॉसिंग करून कट केलेलं आहे। तर जास्त क्रॉस झालं तर ते नाही कट करायचं। तर इथे बघू शकता एक बाही पुढं म्हणजे अर्धा इंच कमी असते ती पुढं करायची, एक बाही मागं करायची आणि अशा पद्धतीने 1 इंचाने शिलाई मारून घ्यायची। तर इथे बघू शकता अशा पद्धतीने मी घेतलेले आहे, तर तुम्हाला पण तशाच पद्धतीने करून घ्यायचं आहे। ज्यावेळेला आपण बाही शिवतो त्यावेळेला एक पुढं एक मागं अशा पद्धतीने झालेला पाहिजे, तरच ती बाही परफेक्ट आपल्या ब्लाउजला बसते। अर्धा इंच भाग कमी असतो बाहीचा, तो पुढं घ्यायचा आहे। तुम्हाला जर ह्याचं पॅटर्न पेपर कटिंग आणि कटिंग मी ह्या ब्लाउजचं हे केलेलं आहे, व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तर त्याची मी लिंक इथे शेअर करत आहे, तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही बघू शकता। तर त्यानंतर बाहीमध्ये अर्धा इंच शिलाई घालवून डबल शिलाई करून घ्यायची आपल्याला, अगदी परफेक्ट व्यवस्थित शिलाई घालून घेऊन कापड हे करायचं आहे। इथे बघू शकता बाही कशा पद्धतीने चुरगळल्या वगैरे का बघायची, किंवा ज्या वेळेला आपण डबल शिलाई घालत असतो नवीन असणाऱ्यांचं काय होतं कापड अडकणे हे प्रॉब्लेम खूप येतात। तर बाही शिवता वेळेस अगदी व्यवस्थित होल्ड करून घ्यायची, जेणेकरून कापड अडकू नये याची काळजी तुम्ही घ्यायची। तर त्यानंतर मी इथे बघू शकता अशा पद्धतीने मी डबल शिलाई घालून घेतलेली आहे आपल्या बाहीची दुसऱ्या पण, तर तुम्हाला पण घ्यायची आहे। तर इथे आपली बाही वगैरे परफेक्ट आहे का, कमी जास्त झाले का ते पाहून घ्यायचं, त्यानंतर आपण फिटिंग करून घ्यायचं आहे। तर इथे अशा पद्धतीने मी फिटिंग करून घेत आहे। तिथे जर आपल्याला कमी जास्त वाटलं कापड तर बाहीमध्ये घालवून घ्यायचं आहे। तर इथे माझं काही कमी जास्त झालं नव्हतं, तर तुमचं झालं असेल तर हे करायचं असते, थोडंफार इकडे तिकडे कमी जास्त झालं तर क्रॉसिंग शिलाई मारून बाहीमध्ये घ्यायची आणि त्यानंतर इथे फिटिंग करून व्यवस्थित पद्धतीने अशा पद्धतीने फिटिंग करून घ्यायचं। तर इथे बघू शकता देवी सिल्क पीस असल्यामुळे कशा आकसल्यागत वाटते ब्लाउज, तर अजिबात काळजी करायची नाही, कारण देवी जो पीस असतो तो आकसल्यागतच वाटतो। त्यानंतर मी इथे 1 इंचाची पट्टी घेतलेली आहे, जे खास नवीन शिकत आहे त्यांच्यासाठी खूप छान ट्रिक्स आहे ही, तर मी ही दाखवत आहे। माझ्या कस्टमरनं मला सांगितलं होतं की मला अशा पद्धतीने गोट हवा आहे, तर तुम्हाला जर नवीन शिकत असाल किंवा गोट पलटत असेल तर तुम्ही ही ट्रिक्स नक्की वापरू शकता, आणि नवीन शिकत असाल तर नक्की ह्याचा वापर केला असता तर हे पण छान वाटतं। पण काही लेडीजांना अशा गोष्टी आवडतात, त्याच्यामुळे कस्टमर आम्हाला सांगतात की मला अशा पद्धतीने गोट हवा आहे,
तर आता मी इथे तुम्हाला दाखवत आहे। इथे बघू शकता मी आधी आता कट मारून घेतलेले आहे। आपण जो गोटपट्टी जोडतो ती पाव इंचानी जोडून घ्यायची आहे। त्यानंतर इथे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने म्हणजे दाब द्यायचा आहे आपल्याला। जे आपल्या जे मेन असतो गोट असतो तो आपण काय करतो घडी घालून गोट टाइप मध्ये शिवत असतो। तर ह्याला इथे असं नाही करायचं, आपल्याला आतमध्ये पट्टी होल्ड करायची आहे। जशी आपण पाटीची होल्ड आतमध्ये करतो किंवा काचपट्टीची असते त्या आतमध्ये आपली होल्ड केलेली असते, तशा पद्धतीने फक्त दाब देत गळ्याच्या राऊंडअप मध्ये। इथे चौकोनी गळा आहे त्यांचा, तुम्ही गोल गळ्याला पण करू शकता आणि अशा पद्धतीने दाब द्यायचा आहे। तुम्हाला आता बघायला इथे भेटेलच मी कशा पद्धतीने दाब देत आहे, तसा तुम्हाला पण दाब देऊन घ्यायचा आहे। जे नवीन आहे त्यांच्यासाठी शिकण्यासाठी इथे तुम्ही गोट पण करू शकता। ते कस्टमरने मला सांगितलं होतं म्हणून मी इथे तशा पद्धतीने मी त्यांना आवडतो म्हणून मी केलेलं आहे। तर देवी सिल्क कापड असल्यामुळे चुरगळल्यागत वाटतंय, पण कसं असतंय कापडच तसं असल्यामुळे आपण काहीच करू शकत नाही। नवीन असणाऱ्यांना वाटतं की आपलंच काहीतरी चुकलंय, तर तसं काही नाहीये। ते जे नवीन असो किंवा नवीन असो त्यांच्यासाठी पण सेमच आहे। हे कापड आकसल्यागतच होतं शिलाई केल्यानंतर। त्यानंतर इथे बघू शकता मी डबल शिलाई आतल्या साईडून थोडं अंतर सोडून गोटला हे केलेलं आहे, पट्टी लावलेली आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही पट्टी आतमध्ये होल्ड करून गोट लावू शकता आणि छान दिसतो हा पण गोट। ज्यावेळेला ब्लाउज समोरून घातल्यानंतर छान वाटतं, त्याच्यामुळे काही लेडीज अशा पद्धतीने शिवून घेतात। कोणाकोणाला गोट आवडतो, कोणाकोणाला हा दाब दिलेला गोट आवडतो। तर इथे आता बघू शकता मी फिटिंग करत आहे। इथे बघू शकता पाठीच्या भागाला कशा पद्धतीने मी दाब दिलेला आहे, तुमच्या लक्षात आलंच असेल। अशा पद्धतीने तुम्ही दाब देऊन घेऊ शकता। त्यानंतर मी इथे काजे बनवून घेत आहे। तर अशाच बऱ्याचशाच आपल्या चॅनेलवरती ट्रिक्स मी सांगत असते। तुम्हाला जर काही विचारायचं असेल क्वेश्चन तर तुम्ही नक्की विचारू शकता। त्यानंतर मी इथे काजे आपले बनवून झालेले आहेत। त्यानंतर मी इथे आपली जे फिटिंग आहे ते राहिलेलं आहे करायचं। तर मी अशा पद्धतीने फिटिंग करून घेत आहे। आधीवरती मी बाहेरून शिलाई मारली होती, तुमच्या लक्षात आले असेल। त्यानंतर मी इकडून आतल्या साईडून शिलाई मारून घेत आहे। ह्याला कवर शिलाई बोलतात। आमच्या इकडे ओरलाक वगैरे करून काही भेटत नाही गावी असल्यामुळे, तर मी अशा पद्धतीने कवर शिलाई घालून घेत आहे। तर तुम्हाला हे अशा पद्धतीने कवर शिलाई घालून घेतली तर खूप सुंदरच आहे, ओरलाकची काही गरज नसते। असे पण छान ब्लाउज टिकतात, काही प्रॉब्लेम येत नाही। तर त्यानंतर इथे बघू शकता माझं एवढा कापड एक्स्ट्रा झालेला आहे। अशा पद्धतीने माप घ्यायचं। तर 1.5 इंचानं माझं कापड एक्स्ट्रा झालं होतं, तर मी इथे 1.5 इंच वाढवलेलं आहे। जे वाढलं होतं ते मी फिटिंगसाठी घेतलेलं आहे। त्यानंतर मी इथे बाहीचं बघा फिटिंग लावून बघितलेलं आहे। तुम्हाला हे अशाच पद्धतीने फिटिंग लावून बघायचं आहे आणि जे काही फिटिंग ब्लाउजचं आहे तुम्ही शिवणार आहात त्या मापाने तुम्ही फिटिंग करून घ्यायचं आहे ब्लाउज। तर अशा पद्धतीने आपला इथला ब्लाउज कंप्लीट झालेला आहे। आणि तर मी इथे आता तुम्हाला दाखवत आहे कशा पद्धतीने मी हे केलेलं आहे। तर माझ्या चॅनेलला सबस्क्राइब नक्की करा।